अबे अधा का तापटीनं विष्णूने रागात चक्क फोनच फोडला. त्यानंतर ऋषाने एकदा आपटीला. तर नमस्कार, मी शुभम. आज बसणं नसून तर भावासोबत कॉलेजला निघाव म्हटलं गाडीवर, कारण भैयाचं पण काम होतं अहमदपूरमध्ये. गेलं की महाराजांचं दर्शन घेतलं, मग निघालो कॉलेजकडे. कारण आपल्या कॉलेजमध्ये आता सेमेस्टरचे फॉर्म भरणं चालू आहे. तेच फॉर्म भरून घेण्यासाठी लागणारे झेरॉक्स आणि डॉक्युमेंट काढून घेतले. नंतर फॉर्म भरून घेतला आणि हा फॉर्म भरण्यात फेजूभाईने मदत केली. नंतर कॅश काउंटरवर जाऊन पेमेंट आणि फॉर्म सबमिट केला. पण इथं मात्र गर्दी लय होती. आपल्या एका व्हिडिओला 5 लाख व्ह्यूज गेल्या, कारण आपल्याकडून छोटीशी मित्रांना पार्टी होती. मग आम्ही तिघांनी गायत्रीवरची भेळ खाली. इतकी जबरदस्त होती ना, विषयच नाही. त्यानंतर असलंवालं कांड झालं त्याची अपेक्षा पण नव्हती. हे पाहून ऋषा तर डायरेक्ट डोक्याला हातच लावून खाली बसला. नंतर पुन्हा एकदा फोन आपटीला. फोन का फोडला ह्याचं कारण नाही भेटलं, पण ऋषाचं हसणं काही कमी नाही झालं. नेमका फोन फोडला का फुटला कशामुळे हे समजच नाही. पण मात्र विष्णूच्या चेहऱ्यावरती रिॲक्शन मात्र जबरदस्त होते. एवढं सारं कांड झाल्यावर ओमा भेटला आणि त्याच्या खिशात पैसा घावला. आम्ही तिघांनी पकडून मिळून काढून पण घेतला, कारण या मस्तीमध्ये ऋषाची घडी पण तुटली होती. क्रॅश पण आलं, पट्टे पण तुटले आणि व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये माझा हात पण पिचकला. पण मात्र फोनचे एवढे तुकडे झालते ना, त्याचा काही विषयच नाही. त्याला कोणी भंगारमध्ये पण नाही घेणार.